स्वागत आहे पूनम किचन फॅमिली ब्लॉगमध्ये. चला व्हिडिओ बनवूया. चुलीवर ठेवले कुकर गरम झालं, त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवले. पाण्याला येत आहे उकळी. ह्याच्यामध्ये मटकी, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ, अक्क तूर घेतले. भिजू घालून 1-2 तास भिजू घातले. छान भिजले मस्त. ह्याच्यामध्ये बटाटा, वांग, भोपळा बारीक चिरून मस्त असं पाण्यात घालून ठेवले. म्हणताना काळं पडत नाही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्याबद्दल. वाटाणे, बोरं, कोथिंबीर, घेवड्या शेंगाचं बिया, दाणे अख्खे, लसणाची पात, चुका, चंदन बटवा, पालक, हिरवं टमाटर, घेवडा, गाजर बारीक स्वच्छ धुवून चिरून घेतले. इथं कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, आंबाडी, कांद्याची पात, आळूची पानं, सगळं साहित्य. पाण्याला उकळी येऊन आली का पहिलं डाळ घालून घ्यायचं. घेवड्याची बिया, शेंगदाणा, लसणाची पात, कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली, आंबाडी बारीक चिरून घेतलेली, चुका, चंदन बटवा, घेवडा घेतलेला, चिरून घेतलेला, हळद मोठा पूर्ण भरून, मोठा चमचा पोहे खायचं भरून, मीठ, हलवून झाकण लावून 7-8 शिट्ट्या देऊन द्यायचं. थंड होऊ द्यायचं. थोडंसं मीठ घालायचं. असं बारीक वाटून घ्यायचं. पीठ चाळून घ्यायचं चाळणीनं. आपण जिरं पण घालताना मीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं जिरं घालायचं. कोथिंबीर, सगळं मिक्स करून लागेल तसं पाणी घालून घट्टसं गोळात मळून घ्यायचं मस्त. हे झालंय पीठ मळून. असं गोल गोल उंडे करायचं. सगळ्याच मी उंडे बनवून घेते. हे उंडे झाले पूर्ण करून तयार.